नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद बांधणकर. शेतकरी मित्रांनो, रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज रविवार या ठिकाणी आहे. सकाळी रोहित पवार यांची तब्येत या ठिकाणी चेक केली असता BP हा त्यांचा व्यवस्थित आहे, परंतु शुगर या ठिकाणी त्यांची कमी झालेली आहे. आणि रोहित पवार यांना विचारले असता डोके या ठिकाणी त्यांचे दुखत आहे असे त्यांनी या ठिकाणी सांगितले, परंतु ठीक आहे म्हणे. सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफी तसेच पाऊस या ठिकाणी पडत नाही, दुष्काळजन्य परिस्थिती, या सर्व गोष्टीपेक्षा माझी तब्येत, डोकं दुखणं, BP आणि शुगर याबद्दल मला काही चिंता नाही. चिंता आहे ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची, गोरगरीब शेतकऱ्यांची. सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य करत नाही तोपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन असंच या ठिकाणी चालू राहणार आहे. या अन्नत्याग आंदोलनाला शेतकरी तसेच महिला शेतकरीसुद्धा या ठिकाणी भेट देत आहेत आणि त्यांच्या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा देत आहेत. तसेच या ठिकाणी अनेक राजकीय पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी भेट देत आहेत, जसे की संजय राऊत, मनोज जरांगे, हर्षवर्धन सपकाळ इत्यादी राजकीय नेते या ठिकाणी आंदोलनाला येऊन या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहेत. आमदार रोहित पवार यांना विचारले असता सरकारचे तुमच्यासोबत काही बोलणे झाले का, यावर विचारले असता ते म्हणाले की सरकार या ठिकाणी रोहित पवार यांना म्हणाले की मंगळवारी आपण या ठिकाणी बसू आणि काय तो तोडगा निघेल तो या ठिकाणी सकारात्मक चर्चा आपण या ठिकाणी करू. परंतु रोहित पवार यांचे म्हणणे झाले की तुम्ही आम्हाला या ठिकाणी भेटण्यापेक्षा तुम्ही सरळ या ठिकाणी जाहीर करा. आम्हाला भेटून वेळ घालण्यापेक्षा सरळ TVवर, मीडियावर या ठिकाणी सरळ सांगा की रोहित पवार यांनी ज्या मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या आम्हाला या ठिकाणी मान्य आहे आणि सरसकट कर्जमाफी आम्ही या ठिकाणी 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी आम्ही देण्यासाठी या ठिकाणी तयार आहे. सकारात्मक चर्चा करू या शब्दावर रोहित पवार यांचा विश्वास नाही, कारण हा राजकीय शब्द आहे आणि हा शब्द आम्ही वेळा ऐकतो आणि यातून काही या ठिकाणी निष्पन्न होत नाही. त्यामुळे तुम्ही सरळ या ठिकाणी आम्हाला न भेटता तिथूनच मीडियाला, TVवर या ठिकाणी सांगा की आम्ही या ठिकाणी सरसकट 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांची कर्ज या ठिकाणी माफ करत आहोत. 2019ची अट आम्ही या ठिकाणी काढून टाकत आहोत. आणि जर सरकारने या ठिकाणी मंगळवारपर्यंत या ठिकाणी काही निर्णय या ठिकाणी जर घेतला नाही तर आज रविवारी आम्ही या ठिकाणी एक चर्चा या ठिकाणी करणार आहोत आणि जर आमची चर्चा या ठिकाणी झाली, त्याच्यातून जर आमचं ठरलं तर सोमवारपासून आम्ही नामदेव पायरी इथे जाऊन या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. याबद्दल आमची आज रविवारी संध्याकाळपर्यंत या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि त्यातून जर हा निर्णय निघाला तर निश्चितच आम्ही सोमवारपासून नामदेव पायरी इथे जाऊन हे आंदोलन या ठिकाणी करणार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा विविध तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी आपापल्या परीनं या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी करत आहेत. रास्ता रोकोसुद्धा या ठिकाणी करत आहेत. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, या आंदोलनाबाबत पुढे काय निर्णय या ठिकाणी घेतले जातात, सरकार या ठिकाणी काय निर्णय घेते, या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर नक्की कळवण्यात येईल. त्याकरता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित शेतकरी मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.